प्यार नजर आता है। मुझे प्यार नजर आता है। आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, हळू क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉडी दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली तर ॲड करायचा आहे। हा बीट मॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडीवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं, मग एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉडी आहे त्यावरती क्लिक करून येते तुम्हाला ना बीट मॉडीमध्ये आपण बीट दे 1 2 3 असे आहे ना खूप साऱ्या बीट असतील ते तुम्हाला काय करायचं, जिथून जिथे हे व्हिडिओमधले बीट चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे तो स्पीड करायचा। पहिली बीट पाहिजे ते कोडे चेंज होत आहे, थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं। पहिलं ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट पाहिजे कोडे चेंज होत आहे तर इथे बीट चेंज होते त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्पीड करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मारपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये आता फोटो ॲड करायचे। फोटो ॲड करण्यासाठी ही जी पहिली वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पली तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून 2 बोटाने सेट करायचा। अशा प्रकारे सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची, तिथे यायचे त्या बीटवरती क्लिक करायचं, रिप्लेसच्या ऑप्शनवरती तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून 2 बोटाने सेट करायचा आहे। अशा प्रकारे इथून जे पण पुढचे बीट आहेत ते सर्व बीट लाईन इथून फोटो ॲड करून घ्यायचे। तर मी पण घेतो इथून ॲड करून सर्व फोटो, तुम्ही पण घ्या। तर इथून पाहू शकता सर्व फोटो बीट नव्हतं इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्या जुटायचे आणि हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनलचा इथून सिलेक्ट करायचा हा जो फेड आहे तो आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्लिप बुकचा इथून सिलेक्ट करायचा आहे। हा जो फेड आहे तो आपल्याला कुठपर्यंत सिलेक्ट करत द्यायचं सर्व फोटोंना, तर सिम्पली हा जो 4 सेकंदाचा पुढचा एक फोटो आहे तिथपर्यंत यायचं। इथे जे सर्व फोटो राहतील ते सर्व फोटोंना आपल्या फ्लिप बुकचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोवरला आपल्या कंबोमधलाच 3D कार 6चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा। त्याच्या पुढं आपण आपले तुझे फेड इथून सिलेक्ट करायचं कंबोमधला 3D कार 6चा। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली 3plate1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं। त्याच्या पुढच्या फोटो आपल्या 3plate2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं कंबोमधला। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला सिम्पली स्लिप अँड स्लाइड 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधलाच स्लिप अँड स्लाइड 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला डिस्टोर लेफ्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला सिम्पली स्लाइड अँड वेव्हचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कंबोमधला सिम्पली वेव्ह अँड स्लाइडचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला सिम्पली स्लिप अँड स्लाइड 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्लिप अँड स्लाइड 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला डिस्टोर राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला झूम 1चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला कंबोमधला डिस्टोर लेफ्टचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्प्लॅन्डमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला सिम्पली प्लॅन्डमा 2चा जो फेड आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली आपल्या इथे आता काय करायचं, सिम्पली इथे यायचं किती सेकंद 6 सेकंदा पुढचा हा फोटो आहे तिथे यायचं। इथे आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एक नाव इथून सिलेक्ट करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 6 सेकंदा पुढचा जो फोटो आहे त्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची लेंथ नेल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टचं ऑप्शन मिळून जाईल पहिला त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला स्पीड 20 ठेवायचं, इंटेन्सिटी 20 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून डिकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल इथून सिम्पली सिलेक्ट करायचं अशा प्रकारे। सिम्पली इथे आपण हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल।